अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण जगावर आता टॅरिफ लावण्याची घोषणा केली। डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा एअरफोर्स वन मध्ये पत्रकारांसोबत चर्चा करताना केली आणि येत्या काळामध्ये सर्व देशांवर टॅरिफ लावणार असल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली। ट्रम्प यांनी भारतालाही जोरदार धक्का दिलाय। भारतावर 26% टॅरिफ आकारण्याची घोषणा करण्यात आली आहे आणि ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेनुसार आता अमेरिका चीनकडून 34%, युरोपियन युनियनकडून 20%, जपानकडून 24%, दक्षिण कोरियाकडून 25% आणि स्वित्झर्लंडकडून 31%, तर युनायटेड किंगडमकडून 10% आणि तायवानकडून 32%, मलेशियाकडून 24% टॅरिफ वसूल करण्यात येणार आहे। आणि या शुल्कामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे, कारण भारत आणि चीनसह अनेक देशांनी या निर्णयाला प्रत्युत्तर देण्याची तयारी दर्शवलेली आहे। That's why, effective at midnight, we will impose a 25% tariff on all foreign-made automobiles. हा धक्का दिलाय। विविध देशांना विविध टॅरिफ लावण्यात आलेले आहेत आणि यामध्ये भारताला सुद्धा टॅरिफ आता लावण्यात आलेला आहे। भारतावर 26% इतकं टॅरिफ आकारण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे।